एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे। काल रात्री 1 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची शाळा घेण्यात आली। बैठक संपल्यावर बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता ही स्पष्ट दिसत होती। गेल्या 1.5 वर्षाच्या काळात प्रथमच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे प्रतिमा डागाळली आहे। 15 वर्षांनंतर मेहनत केल्यानंतर सत्ता आली आणि 1.5 वर्षाच्या आत ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। या प्रकरणानंतर मंत्र्यांनी काय खबरदारी घ्यावी, कार्यालयात काय म्हणणाऱ्या लोकांबाबत जागरूक असावं अशा सूचनाही देण्यात आली आहे। खडसे प्रकरणानंतर ज्या चर्चा होत आहेत त्याबाबत संभ्रम निर्माण झालाय, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली। या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री राम शिंदे, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, काल रात्री 1 वाजेपर्यंत ही विशेष बैठक झाली। या बैठकीत पुन्हा एकदा प्रत्येकाच्या कामाचं प्रोफाईल थेट मुख्यमंत्रीय भाषेत समजावून देण्यात आलं आणि त्यानंतर दिसले ते उतरलेले चेहरे। नेमकं काय घडलं, काय माहिती मिळते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक प्रकारची मंत्र्यांची शाळा घेतली हा शब्द वापरला तर चुकीचं होणार नाही, कारण ज्या प्रकारे मंत्री काम करतात, मंत्र्यातील कर्मचारी अधिकारी काम करतात, त्याबद्दल काही सूचना यावेळी मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे वरिष्ठ मंत्री असतील यांनी केल्या। कारण खडसे प्रकरणामध्ये ज्या प्रकारे गजानन पाटील यांच्यामुळे जे आरोप झाले आणि त्याच्यामुळे खडसेंवर टीका झाली, तर तशा प्रकारची काळजी ही आता यापुढे घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर किती लोकांचा राबता असतो, किती लोक सातत्याने येत असतात, कामं होतात का, अशा पद्धतीवर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी समारोप करताना मंत्र्यांनी आपली कामगिरी सुधारावी, त्याचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल आणि त्यानंतर त्याचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल, अशा प्रकारची सूचना वजा ताकीद मुख्यमंत्र्यांनी शेवटी दिलेली आहे। थोडक्यात कालची बैठक भाजपच्या मंत्र्यांसाठी महत्त्वाची होती। त्यांच्या कार्यालयातील कामकाजाची पद्धत आणि त्यांची कामगिरी यावर या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली। नक्कीच भाजपला आता विरोधकांबरोबरच मित्रपक्षाचीही तेवढाच संघर्ष करायचा आहे या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, त्यामुळे आपणच सावध राहिलेलं बरं, ही या भूमिका या सगळ्यातनं घेण्यात आलेली दिसते। धन्यवाद अमित या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।